एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. खूप दिवस आधीच ना माझ्या मनामध्ये सारखे विचार येत होते की मला ना हेअर माझे जे आहेत तर ते मला कर्ली करायचे आहेत, पण कसे करावे हे मला काही लवकर कळतच नव्हतं. मग ना सगळ्यात आधी छान असं डोकं मी धुवून घेतलं होतं आणि ते छान केस घ्यायचा छान असे सुकून घेतले, जेणेकरून मला वेणी वगैरे पाडता आली पाहिजे छोटी छोटी. आणि ताई पहा कशी छान बांगड्या वगैरे नीट ठेवून देत आहे, कारण आता संक्रांत पण जवळ आलेली आहे आणि तिची तयारी चालू आहे. तर इथं ना मी केसांचा आधी सगळ्यात आधी गुंता वगैरे काढून घेतला आणि माझं ना एवढे केस निघले की काहीच सांगा, गुंत्यामध्येच ना भरपूर असे केस जातात. मग इथं ना केसांचा सगळा गुंता काढला आणि माझ्याजवळ छोटं रब्बल नव्हतं, तर ही मोठालीच रब्बल होते. तर मी नाही तर एक एक वेणी पाडून घेतली, कारण ज्यावेळेस केस धुतलेले असतात ना, जेव्हा आपण वेणी पाडतात ना त्यावेळेस ना आपले केस छान असे कर्ली होतात. मग मी इथं ना वेणी वगैरे छान अशी पाडून घेतली. आपली वेणी पाडल्यानंतर किती छान दिसते. मग इथं ना सगळे केसांच्या वेणी पाडून गेले आणि एक दिवस पूर्ण मी असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी माझी केस सोडणार आहे. मग इथं ना टोपलंभर शेण भिजू घातलं होतं, कारण मला हे घर सारवायचं होतं. तर मी हे घर ना सारवणार नाही, तर डायरेक्ट फड्यानीच सारून घेणार आहे. तर इथं ना सगळा पसारा जो आहे तर तो मी बाजूला उचलून ठेवून दिला, कारण तो पण खराब झाला असता पसारा. तर मग इथं ना घर जे आहे तर ते छान आपलं सारून घेतलं. लगेच मग मी गेले होते कोळपा मारायला, कारण आता आमच्या हरभऱ्यामध्ये कोळपं चालू आहे आणि कोळपं मारल्याशिवाय तर काही पर्यायच नाही. नाहीतर मग गवत एवढं होऊन जाईल की ते खुरपताच किती दिवस निघून जातील हे सुद्धा कळणार नाही. मग इथं ना छान असं कोळपं मारून घेतलं, कारण हे सायकलचं कोळपं आहे आणि एकदम असं खुरपिल्यासारखंच निघतं. मग हे पहा आपला हरभरा किती छोटा आहे. ज्यावेळेस याला भरपूर असं पाणी बसेल ना त्यावेळेस हरभऱ्याची थोडी थोडी वाढ होते. मग इथं माझा भाऊ सुद्धा कोळपं मारू लागत होता, कारण खुरपणीला ना एवढे पैसे जातात ना की त्याचा आपण विचारही नाही करू शकत. आणि बाया सुद्धा टायमावर येत नाहीत खुरपण करायला, त्याच्यामुळे ना आपले घरीच कोळपं आम्ही मारलं. त्याच्यानंतर ना पप्पाने आणले होते शोचे झाडं, हे लगेच मी लावून टाकले. एवढे छान होते ना, ज्यावेळेस याला फुलं येते ना त्यावेळेस नक्कीच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. गेले होते आमच्या जुन्या शेतामध्ये, कारण तिथून थोडंसं शेळ्यांसाठी गवत आणायचं होतं, पण तिथं गेल्यानंतर ना आमचा सगळा पचकाच निघाला, कारण गवत आणायला जाण्यासाठी जागाच नव्हती राहिली. हे पहा आमचं दुसऱ्या शेतामधला ऊस एकदम छान आलेला होता. मग आम्ही पुढं निघून गेलो, कारण तिथला मी तुम्हाला जवळून ऊस दाखवणार होते. हा आहे आपल्या जुन्या शेतामधला ऊस, कारण आधी ना आम्ही इथेच राहत होतो आणि तुम्हाला तर मी तुमच्यासोबत ना खूप आधीच मी शेअर केलं होतं की आम्ही हे शेत का सोडलं, कशामुळे दुसरीकडे राहायला गेलो. हे पहा तिथला आमचा गहू एवढा छान आणि सुंदर आलेला आहे की काहीच सांगा. शेळ्यांसाठी गवत तर नाही भेटलं, पण खाण्यासाठी ऊस तर नक्कीच घेतला. मग लगेच आम्ही पुढं जाणार होतो विहिरीकडे, आणि आमच्या इकडे पहा किती गचपण आहे, कारण आमच्या विहिरीजवळ ना भरपूर असं गचपण आहे. आणि आमचे जे विहिरीचं बांधकाम आहे तर ते माझे आजोबा असतानाच केलेलं आहे दगडांपासून. एवढं गवत झालं तर विहिरीजवळ तर नीट जायला सुद्धा जागा नव्हती. हे पायी कडल्या साईडला वडा आहे आणि आपली विहीर पण इथेच आहे. विहिरीला ना आमच्या एवढं पाणी आहे ना, किती उन्हाळा असला ना तर तिचं पाणी काही कमी होत नाही. आणि दोरी खाली सोडून लगेच पाणी असं हाताला येईल एवढी विहीर आहे आमची. पहा चांगलं विहिरीचं बांधकाम केलेलं आहे, ते पण दगडाचं. आणि हे पहा एवढं मोठं शेवरीचं झाड, आणि शेवरी सुद्धा आम्हाला काढता नाही आली, कारण झाड एवढं मोठं होतं, ते पण विहिरीजवळ. हे पहा तुम्हाला दुसरा एक वडा दाखवते, कारण तो जो दुसरा वडा आहे ना तर लहानपणी आम्ही त्याच वड्यामध्ये पोहत होतो. लहानपणी ना एवढं मज्जा करत होतो ना, पण आता ना वड्यामध्ये उतरायचं म्हणलं की एवढी भीती वाटते ना. ते तिकडे माझ्या आत्यांचं घर आहे, मावस आत्यांचं. आणि हे पहा आपला गहू एवढा छान आणि सुंदर दिसत आहे. तिथं नारळाचे झाड पण आहे. ज्यावेळेस माझ्या आजोबांनी लावले होते ना त्यावेळेस त्याला एकही नारळ नव्हतं, पण आजोबा गेल्यापासून छान असे नारळ लागले होते. मग घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकामध्ये मस्त छान असा ढोकळा बनवला होता आणि सोबतच शेंगदाणा चटणी पण बनवली. इतका छान आणि टेस्टी ढोकळा झाला होता ना. ह्याची जर पूर्ण रेसिपी हवी असेल तर नक्की शेअर करेल. पहा मग इतकं छान आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं, आणि मग तेवढ्यात आला होता माझा भाऊ घरी, कारण तो आणि आई दोघेही गावामध्ये गेले होते काम असल्यामुळे. मग इथं ना त्यांनी आणला होता हे पेढा आणि बर्फी खायला, ती पण खूपच छान होती. मग सकाळ झाली, सकाळी ना लगेच आई उठल्या आधी तिची रांगोळी काढत असते. रांगोळी पण खूप छान सुंदर काढली होती. आणि आमचा कुकी पहा अगदी त्याचं लक्ष ना सगळं रस्त्याकडेच असतं. आणि एक सांगायचं म्हणलं तर आमचा कुकीने एवढा हुशार आहे, आणि त्याला माहिती आहे आम्ही त्याला बांधत असतो म्हणून.
तो ना इतका चालाक आहे ना, त्याला कळालं ना आम्ही बांधणार आहे, आधी न का लांबच्या रस्त्याला जाऊन बसतो, कारण त्याला माहिती आहे ह्यांनी जर मला बांधलं तर रात्रीचे 7-8 वाजल्याशिवाय सोडत नाहीत. मग त्याला बांधूनच ठेवावं लागतं. जर नाही बांधला ना तर तुम्हाला माहितीच असेल तो काय करू शकतो. इथं आईनं देवांचे भांडे धुत होती मीठ आणि लिंबू लावून, जेणेकरून हे जे पितळाचे भांडे आहेत ना ते खूप छान निघतात आणि अगदी चमकायला लागतात. मग आमचा कुकीना लगेच निघून गेला शेताला फिरी मारण्यासाठी, कारण तो एवढा हुशार आहे ना, त्याला सगळं कळतं. शेताला फिरी मारायला एकदा निघून गेलं ना हे काय आपल्याला लवकर बांधित नाहीत. लगेच त्यांनी आधी शेताची वाट धरली आणि तिकडे जाऊन मस्त फिरी मारत बसला. आणि ना आता थंडी पण जास्त असल्यामुळे ना आमच्या घरामध्ये शेळ्यांचे कळडं बांधून टाकतात, कारण कळडं ना ही खूप छोटे आहेत आणि मग ते आमच्या घरातच आम्ही बांधलेले असतात एका दुसऱ्या आमच्या खोलीमध्ये. हा कळडं पण किती भारी आहेत, एकदम असे सुंदर आहेत की कायच सांगावं. चला मग तुम्हाला एक सांगायचं आहे, आम्ही जे झाडं उपटून आणली होती ना 2-2.5 महिन्यापूर्वी, तर ते पण छान आता फुटायला चालू झालेले आहेत. सगळ्याला हिरवा हिरवा छान असा पाला चालू झालेला आहे. आणि तुम्हाला ना आता आमच्या विहिरीचं पाणी दाखवते. विहिरीचं पाणी पण भरपूर असं खाली गेलेलं आहे. तिकडल्या साईडला वाटाणा ते पेरला होता. मग इथं माझे सगळे कामं वगैरे झाले. कामं ते झाल्यानंतर ना इथं आईने बटाट्याची भाजी बनवली होती, कारण तिला होता पहिला रविवार आणि इथं तिने बटाट्याची भाजी सोबतच चपाती बनवली होती. चपातीला तसं तर पोळी म्हणतात, पण मी चपातीच म्हणत असते. आणि माझे नाही 2-3 दिवसाचे ब्लॉग्स आहेत, त्याच्यामुळे ना मी ह्याच्यातच ॲड केलेले आहेत, कारण रोज रोज ना नवीन दाखवण्यासारखं माझ्याजवळ काहीच नाही. त्याच्यामुळे ना मी हे थोडे थोडे शॉर्ट जे घेतलेले आहेत तर तेच मी शूट केलेले आहेत. तर इथं ना मी जे कर्ली केस करायला ठेवले होते ना छोट्या छोट्या वेण्या पाडून, तर आता मी तेच केस सोडणार आहे. तर बघूया आता आपले किती कर्ली झाले ते पहा. काही अशा पद्धतीने कर्ली झालेत, पण झालं होतं असं की त्याला तेल न लावल्यामुळे ना अजूनच गुंता निघला होता. आणि मग कर्ली तर झाले होते आणि खूपच छान वाटत होती ती, मला तर खूपच आवडली. पण तेल न लावल्यामुळे ना माझ्या केसांचं भरपूर असा गुंता निघला आणि माझे केसांचं बरंच लॉस झालेला आहे. चला जाऊ दे, आता एक दिवसासाठी इतकं तर आपण सहन करू शकतो. 4 वाजले की लगेच मग आपण इथं चहाला आदान ठेवला आणि मस्त इथे शेळीच्या दुधाचा छान असा अद्रक टाकून चाय बनवला, कारण चायशिवाय आपलं दिवसाची सुरुवातही होत नाही आणि द एंड पण होत नाही. मग इथं चाय वगैरे घेतल्यानंतर ना लगेच स्वयंपाकाला लागले, कारण संध्याकाळचा स्वयंपाक माझ्याजवळच असतो. मी बनवणार होते वांग्याची भाजी. सगळे वांगे जे आहेत तर ते छान असे कापून घेतले, कारण मला वांग्याची भाजी ना जास्त करून मसाल्याचीच आवडते. हिरव्या तिखटाची एवढी काही छान लागत नाही. वाटाणा सुद्धा छान असा सोलून घेतला आणि जेव्हापासून हा किचन वाटा झाला आहे ना आम्हाला यूज अँड थ्रोचा नाही आहे, हा असा किचन वाटा आहे. ह्याला आपण उचलून बाहेरही नेऊ शकतो, आताही आणू शकतो. मग इथं ना मी वांग्यासाठी मसाला बनवला होता. वांगे सुद्धा छान असे भरून घेतले. वांगे भरून झाल्यानंतर लगेच हे पहा, वांगे भरून झाले की लगेच भाजीला फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर इतकं छान वास येत होता. मग इथं आपली भाजी जी आहे तर ती पण लगेच रेडी करून घेतली. त्याच्यानंतर लगेच मी बनवणार होते कढी. मग इथं ना आमच्या शेजारच्या काकू आहेत तर त्या आम्हाला ना ताक वगैरे देतच असतात. तर मग लगेच इथं कढी बनवली आणि कढी बनवल्यानंतर लगेच मला पुढच्या एका स्वयंपाकाला लागायचं होतं. हे पाहिजे आपली कढी आणि वांग्याची भाजी दोन्ही तयार आहे. कढी पण किती छान दिसत आहे,
कढी बघून कोणाकोणाच्या तोंडात पाणी आलं. चला मग आता इथं आपली वांग्याची भाजी पण तयार आहे. सोबतच थोडासा भात पण बनवला होता. आणि भात झाल्यानंतर ना मला बनवायचे ते थोडेसे पालकाची भजी. तर मग इथं ना आता आपल्या घरचंच पालक निघतोय म्हणलं की भजी काही आपण काही पण बनवू शकतो. मग इथं ना मस्त छान असा पालक जो आहे तर तो कापून घेतला. कापल्यानंतर ना त्याला छान असं धुवून घेतलं, कारण पालकाचे भजी ना एवढे छान लागतात. तुम्ही पण एकदा नक्की बनवा, एवढे टेस्टी असतात ना. मग इथं ना छान पालक जो आहे तर तो असं बारीक कट केला आणि कट केल्यानंतर लगेच बेसन पीठ वगैरे लावलं, कारण बेसन पीठ लावल्यानंतर तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. मग इथं ना भजी वगैरे काढून घेतली आणि रात्री गार लागत होतं. मग लगेच स्टॉल जो आहे तर तो छान असा अंगावर पांघरून घेतला, जेणेकरून अजून गार काही लागावं नाही. इथं आपले भजे पण रेडी आहेत आणि रात्रीचा स्वयंपाक पण आपला सगळा तयार झालेला आहे. चला मग तुम्हाला आता माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ खूप लॉंग होत चाललेला आहे आणि मी काय बोलावं मला हे सुद्धा सुचत नाही. चला मग काही माझ्याकडून चुकलं असेल तर थोडंसं ॲडजस्ट पण करून घ्या. आता व्हिडिओ जो आहे तर तुम्ही इथंच एंड करते. स्वयंपाक आपला रेडी आहे, तुम्ही सर्वजण जेवायला या. चला मग आता व्हिडिओ